नमस्कार मित्रांनो, आम्ही आता निघालो आहोत गगनगिरी महाराजांच्या मंदिरामध्ये. सकाळीच 8 वाजता आम्ही निघालो. 2 तास लागतात पोचायला. तर आता जवळपास वाशीजवळ पोचलो आहोत आम्ही आता. तर पुढचा प्रवास बघू पोचल्यानंतर. इतके सकाळी का निघाला? पहाटे निघायचं कारण हेच होतं की ट्रॅफिक भेटत नाही आणि 8 वाजता तो मठ चालू होतो. त्याच्यामुळे 8 वाजता कोणती पाठ असते? 8 वाजता पाठ होते, आमची पाठ होते. ठीक आहे, आम्ही लवकर निघालो. पाठ म्हणजे लवकर होते, 6 वाजल्यापासूनच चालू होते. 8 वाजता मठ चालू होतो, त्याच्या अगोदर जाऊन काही मतलब नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या हिशोबाने निघालो आणि ट्रॅफिक पण भेटू नये. आणि मठामध्ये गेल्यानंतर एंट्री पण भेटावी यासाठी जरा उशिराच निघालो. प्रवास तसा 2 तासाचाच आहे. तुम्ही जर मुंबईवरून येत असाल, आम्ही कांदिवलीवरून निघालो तर 2 तास आम्हाला लागते. 100 किलोमीटर आहे आणि साधारणपणे तिथे बघण्याचं ठिकाण चांगलं आहे आणि शांतता आहे. आम्ही पोहोचलो 10:30पर्यंत. आम्हाला जवळपास 3 तास लागले. मठाच्या समोर पार्किंग नाही आहे, तर मठाच्या पुढे जरा गेल्यानंतर पार्किंग भेटते. तिकडे आम्ही गाडी पार्क करून आम्ही मठाकडे आलो. आणि तुम्ही बघू शकता, हा बाहेरून मठाचा परिसर दिसतो. आतमध्ये गेल्यानंतर कॅमेरा अलाउड नाही आहे आणि त्यामुळे मग मी थोडा घाईघाईत शूट केला. हा मठाचा परिसर आहे. अशी शांतता आहे, पण भरपूर माणसं आहेत या टायमिंगला. भक्तांची खूप गर्दी झालेली आहे. महाप्रसादासाठी असे अन्नदान देणगी द्यावी लागते. हे कुपन्स आहेत 20 रुपयाचं, जे एक वाजायच्या अगोदर मिळतं आणि त्याच्यानंतर मग आपण महाप्रसादाच्या लाईनमध्ये राहू शकतो. भक्त निवास आहे इकडे, म्हणजे भक्तांसाठी राहण्याची सुविधा आहे इकडे. ही गोशाला आहे. गोशाला बघून झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि पुढे महादेवाचं मंदिर आहे. तिथे कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, तर शूट करता आलं नाही. महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. हा रस्ता जातो गुहेकडे, जिकडे गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केली. गुहेचा एंट्रन्स असा आहे. आतमध्ये गेल्यानंतर गगनगिरी महाराजांची मूर्ती दिसते. त्यांचं दर्शन घेऊन आम्ही तिथून निघालो. मठाच्या इथे आल्यानंतर थोडा पावसाची झुळूक आली.